केकसाठी साहित्य हे अर्धी वाटी तेल, 1 कप दही, 1 पाऊण वाटी पिठी साखर। आता याला एक जीव करून घ्यायचं आणि एक जीव म्हणजे अगदी चांगलं घोळलं पाहिजे त्याच्यामध्ये। अर्धा कप आपण दूध टाकतोय त्याच्यामध्ये, अर्धा कप नंतर टाकूया। 1.25 वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि राहिलेलं दूध आपण आता टाकतोय। हे चॉकलेट सिरप टाकते, ते मिक्स हलवून घ्यायचं। मध्ये मी मीठ ठेवलं, मीठ खूप वेळा गरम केलेलं आहे मी, म्हणून तो काळपट दिसतोय। वरती एक जाळी ठेवली, जाळी नसली तर तुम्ही एक वाटी काहीतरी ठेवू शकता, एक आधार म्हणून। हे बटर पेपर लावायचा, बटर पेपर नसला तर खाली तूप नाही तर बटर लावायचा आणि त्याच्यावरती मैदा असा शिंपडायचा आणि असं 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 करून त्याच्यामध्ये केक वजायचा। आता आपण याला मी तूप लावते, तुम्ही बटरसुद्धा लावू शकता। असं गोल मी कापून घेतलेलं आहे त्याच्या साईजचं। तो टाकायचे तो म्हणजे इनो, मी बेकिंग सोडा एक बेकिंग पावडर टाकणार नाही आहे, मी इनो टाकते। तुम्ही सुद्धा इनो टाकू शकता। आणि इनो टाकल्याच्या नंतर लगेचच आपण केकच्या भांड्यामध्ये ओतून बॅटर ओतून झाला 2 ते 3 वेळा असं आपटून घ्यायचा डब्बा। काय तुमचं भांडं असेल ते, केकचंच भांडं पाहिजे असं काही नाही आहे। इथं आपलं कुकर पण गरम झाला आहे आणि व्यवस्थित असं जाळीवरती ठेवायचा 45 मिनटं। त्याच्यावरती झाकण ठेवूया आपण। आपला केक आता तयार आहे। हे झाकण तुमच्या भांड्याप्रमाणे वरती तुम्ही झाकण ठेवू शकता, कारण केक फुगून येतो ना। हे बघा, आता एक टूथपेक लावले, एकदमच सुकी झाली। आता गॅस आपण बंद करूया। आता ह्याला थंड करू आणि मग आपण त्याच्या काड्या सोडून कापूया।